आनंद वाटला पत्रिकेवरची परंपरा पाहिल्या, मला इतक्या दिवस माहीत नव्हतं. उत्तरेश्वर बापू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायाच्या पालखी सोहळ्यामध्ये 6व्या क्रमांकाचा दिंडीचा मान आहे. काय मोठी परंपरा आहे राजू. तुम्ही मोठ्या गावची माणसं आहात. महाराज हरिभजनानं विश्व ढवळून काढलं. त्या देहूतल्या मालकांच्या पालखी सोहळ्यामध्ये आज 6व्या क्रमांकाच्या दिंडीचा मान तुम्ही पटकावता. तुम्ही फार मोठी आहात, फार मोठी आहात, फार मोठी आहात. एक सोपं वाक्य सांगू का तुम्हाला? तुम्ही किती मोठे आहेत तुम्हाला नंतर कळन. आज मी जरी प्रयत्न केला तरी मलाही तो क्रमांक मिळत नाही. असेल मला महाराष्ट्र डोक्यावर घेऊन नाचत असेल, त्याबद्दल दुमत नाही. म्हणजे लक्षात घ्या, तुम्ही इतकी मोठी माणसं आहात. पण ज्याच्या गावाला गंगा त्याच्या गुडघ्याला सांगा. बऱ्याच लोकांना याचं महत्त्व कळत नाही. गावकऱ्यांनी याची दखल घ्या, दक्षता घ्या. राजे हो, इकडे तिकडे डिजिटलवर कोणाचे फोटो दिसतील, 7-8 दिवसाला ते फोटो पुन्हा चुलीत जातील, सोयाबीन झाकायला जातील, भुसाखाली आथरायला जातील, कणसाखाली आथरायला जातील, एखाद्या वळईवर झाकायला ते फोटो जातील, बॅनर तिकडेच जातील ना. ते बॅनर आहे हे किती दिवस राहते ते बॅनर. ह्या बॅनराच्या फोटोवर कडे बघून कुत्र्या तर शेपटी हालीत नाही. महाराज, चंद्र सूर्य येतोपर्यंत तुमचं नाव जिवंत आहे गावाचं. चंद्र सूर्य येतोपर्यंत. इतकी मोठे तुम्हाला काही बॅनरबाजी करायची गरज नाही. तुमचं नाव, या गावाचं नाव तुकोबारायाच्या पालखीवर कोरलेलं आहे. याच्या पलीकडचं काय सांगायचं बाबा. एवढी मोठी माणसं आहेत. आणि मलाही त्याचा स्वार्थ अभिमान आहे. सार्थ कधी जरी योग आला, कधी जरी योग आला तर माझ्या परिसरातल्या दिंडीत मलाही 1-2 दिवस चालण्याचा योग येईल. मलाही त्याचा स्वाभिमान आहे. मोठी माणसं म्हणायचे, गणेश बुवा कोट्याधीश असेल त्याच्या उशाला बसण्यापेक्षा आपल्याच्या पायथ्याला बसावा. इतका स्वाभिमान. तुमच्या या परंपरेला गिरगावकराचा नाक घासून प्रणाम. हे वारकरी याच्याकरता मला आवडे. मी महिन्याचा वारकरी आहे. वाऱ्या सोडत नाही. वारीचं काय महत्त्व आहे महाराज त्या वैकुंठवासी नामदेव बाबांना कळालं असेल. ज्यांची समाधी तुम्ही अर्जित केली त्या समाधीच्या चरणी गिरगावकराचा साष्टांग प्रणिपात. या परिसरात अधिष्ठान असलेलं गंगा भारती महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत. याच परिसरात वारकरी संप्रदायातलं गोड सरत्न होऊन गेलं. सर्वांच्या अंतकरणातलं अत्यंत प्रखर व्यक्तिमत्व गुरुवर्य कोठाळकर बाबा, त्यांच्याही चरणी गिरगावकराचा प्रणाम. अजून या परिसरातील योगी जपी तपी संन्यासी अनुरागी असतील त्यांनाही प्रणाम. 2 महात्मे पुढे बसलेत त्यांनाही प्रणाम. पंचकृषीतून आलेला आपला अमूल्य वेळ खर्च करून आलेला तुम्ही श्रोतावर्ग, तुमच्या चरणी सुद्धा साष्टांग दंडवत करतो. एकच विनंती करतो, कुठंतरी सावलीला बसण्याचा प्रयत्न करा. कारण उन्हाळा जरी नसेल पण हे ऊन जास्त लागते. यानं चक्कर वगैरे अशोकराव येत असते. म्हणून बघा थोडंसं मध्ये बैठकीत म्हणा, याही बैठकीत कुठं बसा, कारण फार तापतंय. किंवा डोक्यावर रुमाल घ्या. मला असं वाटतं असं इकडे इकडे महिला थोड्या सरकाल्या तर बरं होईल. सरका जा, बसू देत जा माणसायला. लय महादेवाला पाणी घातल्यानं लय मोठ्या होत नाहीत तुम्ही. त्याला इतकं भिजवायलात की त्याला सर्दी व्हाली. हो, पुढची सरकणं म्हणून तिच्या डोक्यात तांबे हाणला एक जणीनं. हो, सरका जाई माणसायला बसू द्या. सरका सरका इकडे सरका. या इकडे बघा ना कशा पाहिल्यात, जसा तिकून मुख्यमंत्री आलाय. सरका इकडं. तुम्हाला काय देणार आहे आला तरी सरका पलीकडं. विढाला 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 या परिसरातील सर्व सद्भक्तांना प्रणाम करतो.
कार्यक्रमाचं यजमानपद ज्यांच्याकडे असे रामभाऊ सखाराम भुंबर, अर्जुनराव बाबासाहेब दवंडे, बाबा मुंजाजी सोनगुडे, बरोबर आहे, हे तीन यजमानी. काय यायला बुद्धी सुचली बाळ्या वटीत घ्यायला काय माहिती कळण जाताना. या तिन्ही यजमानांना कोटी कोटी धन्यवाद. ते भुंबर सर, अशोकराव तुमच्या गावात कीर्तन होतं, तुम्ही यजमान होते त्या दिवशी, ते ऐकायला आलते. त्याच दिवशी भुंबर सर बोलत होते. नंतर उत्रेश्वर बापूकडे बोलले. मी नको म्हणत होतो, रात्री जळगावला होतो आणि दुरून येणं थोडंसं कठीण वाटतं. पुन्हा संध्याकाळी राजूर गणपतीला संस्थानला कीर्तन आहे, पण देवाची कृपा छान. मोठ्या श्रद्धेने अट्टहासाने भावयुक्त अंतकरणाने येनोरा ग्रामस्थांच्या वतीनं चालत असलेला हा सोहळा, एवढा मोठा भारदस्त सोहळा करता त्याबद्दल तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. बाहेर खूप मोठी सप्ते, परिसरातल्याचा स्वाभिमान असला पाहिजे. या 5-7 दिवसात 10-10, 15-15 हजार लोकांचे सप्ते. परवाला माधव महाराज मगरांनी चातुर्मास जिथं केला त्या वाघजाळीला सप्ता. त्याच्यानंतर गजानन महाराज संस्थानचे जेवढे टाळकरी आहेत त्यांच्या गावाला सप्ता. तिथं रातचा सप्ता मोठे बाबा ज्या प्रांतात आहेत त्या प्रांतात जळगावला सप्ता. आजही राजूर गणपतीच्या पुढे कीर्तन. नशिबवाने तुमचं बाळ आहे. आणि आज तर इतका नशिबवाने, माझ्या परिसरातला एक योगी, एक साधू, एक महात्मा, एक वारकरी तुकोबारायाच्या 6व्या क्रमांकाच्या दिंडीचा मानकरी आहे. मी इथेही नशिबवाने. उपस्थित श्रोत्यांना प्रणाम करतो. काय नवले राजे हो. महाराज अंशात्मक अवतार 24 सांगितले, पण 24 अवतारापैकी पूर्ण अवतार राम आणि कृष्ण आहेत. दुर्जनाचा येणे करोनी संहार, पूर्ण अवतार रामकृष्ण. राम आणि कृष्ण हे अवतार पूर्ण आहेत आणि पूर्ण गोष्ट साजरी असते. मग राम आणि कृष्ण हे दोन अवतार पूर्ण आहेत, तर मग 7व्या अवतारातल्या मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांचं नवल का नाही? त्याचं कारण सांगू. 7व्या अवतारातले राम हे पांडुरंगच आहेत आणि 8व्या अवतारातले कृष्ण परमात्मा ही पांडुरंगच आहेत, विष्णूचाच अवतार आहे. पण फरक इतका आहे, 8वा अवतार हे सासू आहे आणि 7वा अवतार हे सून आहे. बोलीला वाल्मिक कैसे बोलीला संत शिरोमणी नामदेवराय सांगतात, महर्षी वाल्मिकांनी ज्या पद्धतीनं एका पुराणात रामायणामध्ये जे काही लिखाण केलं त्यानुसार मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांना वागावं लागलं. एका तिळा इतका बदल करता आला नाही. पारतंत्र्यात म्हणून नवल नाही. आणि 8व्या अवतारात कोणाच्या बापाला मोजलंच नाही म्हणून नवल आहे. नाही मोजलं, एकच देव, एकच. फरक किती होता पा, किती पारतंत्र्य. 11 वर्षाचं एक पोरग मरण पावलं अयोध्येमध्ये, मेलं तसं बाहेर. एक जण म्हणला अयोध्येत का नाही? अयोध्येत तरुण माणूस मरतच नव्हता. कारण राजा दशरथाने एवढं तात्विक राज्य चालवलं होतं. राजा अजराजांनी म्हणजे प्रभू रामचंद्राच्या आजोबांनी एवढं तात्विक राज्य चालवलं होतं. पुढे मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांनी इतकं गोडसं राज्य चालवलं होतं. म्हणून त्या पृथ्वीची कृपा, त्या मातीची कृपा त्यांच्यावर झालती की एवढा मोठा राज्याचा कारभार जनतेचा चालवणारी राजे आहेत. यांच्या राज्यामध्ये तरुण माणूस मरता कामा नये. मरतच नव्हता. यमाची ताकदच नाही, हिम्मतच नाही यमाची तरुणाला न्यायची.
मग 11 वर्षाचं पोरग का मरतय? तर ते त्याच्या मामाच्या गावी गेलतं आणि त्याच्या मामाच्या गावी मेलं. रातोरात घोड्यावर आडवं पोरग टाकलं आणि अयोध्येमध्ये ते पोरग आणलं अशोकराव. सकाळी चर्चा झाली, गावातल्या एका सात्विक सदाचारी पुण्यशील माणसाचं पोरग मेलं. काय करावं काय करावं काय करावं, फार प्रयत्न केला. सगळ्या लोकांनी विचार केला, अरे आपण नगरी कोणाची आहे? सूर्यवंशातले राजे मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र भगवान विष्णू परमात्म्याची नगरी आहे आणि यम तर यांचं ऐकतोय. आपण रामचंद्रांकडे घेऊन जाऊ. आणि तो मुलगा आणला, ते प्रेत पुढे टेकलं. प्रभू रामचंद्र आतमध्ये गेले, सुमंताला सांगून एक पांढरं वस्त्र घेतलं आणि त्या पोराच्या अंगावर झाकलं. नशिबवान असेल त्याला शेवटचं वस्त्र रामचंद्राचं भेटलं. मुठभर फुलं घेतले, मंजुळा घेतल्या आणि त्याच्या अंगावर टाकल्या आणि सांगितलं, करा अंत्यविधी. पोराच्या घरातले म्हणले, प्रभू आम्ही तुमच्याकडे पूजा करायला नव्हतं आणलं, उठवायला आणलं होतं. नाही म्हणले, मला नाही उठीत आहेत, उठू शकत नाही मी. का? वाल्मिकानं लिहिलंच नव्हतं. आणि वाल्मिकानं जसं लिहिलंय त्याच्या व्यतिरिक्त जाताच येत नव्हतं, जाताच येत नव्हतं, जाताच येत नव्हतं. इतका नियम होता. म्हणून नवल नाही. चला थोडंसं पुढे.